श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 74. आज रविवारचा दिवस होता. मस्तपैकी सकाळ उजाडलेली होती. 7 वाजून गेले होते. रविवार असल्यामुळे आरवलाही सुट्टी होती. मीरा 7 वाजता सुट्टी होती. झोपेच्या आळशीपणावर मात करत ती पटकन बाथरूममध्ये गेली. अंघोळ करून आली. केस हलकेच पाठीमागे बांधले. चेहऱ्यावर नेहमीसारखं प्रसन्न हास्य. गणपती बाप्पासमोर थांबून तिने दोन्ही हात जोडले. डोळे मिटले. एक क्षण शांतीचा. त्यानंतर ती हळूहळू तिच्या रूममधून बाहेर आली. आरव उठला असेल का, ह्या विचाराने ती त्याच्या रूमच्या दरवाजाजवळ येऊन थांबली. हलकेच दरवाजा ढकलून पाहिला तर आरव अजूनही बेडवर शांत झोपलेला होता. मीरा हसली. पाय टाकत रूममध्ये शिरली. आरव पालथा झोपलेला. ब्लँकेट कुठेतरी बाजूला झालेलं आणि त्याचे केस कपाळावरती अलगद पडलेले. ते दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर हळवंसं हास्य उमटलं. कदाचित काल रात्री मी त्याच्या डोक्यावर तेल लावून दिलं, म्हणूनच त्याला इतकी गाढ झोप लागली होती. झोपू दे निवांत, आज रविवारच आहे तसाही, असं म्हणत मनामध्ये मीरा त्याला न उठवताच परत रूम बाहेर निघून गेली. आजचा दिवस तिच्यासाठी खास होता, कारण ती आरवसाठी वेळ द्यायचं ठरवला होता. त्याच्यासाठी छानसा ब्रेकफास्ट करायचा होता, सोबत वेळ घालवायचा होता. डोक्यात प्लॅन्स होते, मनात उत्साह होता. आनंदाने आणि प्रेमाने ती किचनमध्ये गेली. त्या निवांत सकाळच्या गोड सुरुवात तिच्या मनात घर करून बसलेली होती. मीरा फ्रीज उघडते आणि इडलीचं पीठ बाहेर काढते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू. आज आरवसाठी गरम गरम इडल्या करायचे. ती एका क्षणी थांबते आणि स्वतःशीच हळूच म्हणते, पण गरम गरम इडली चविष्टच लागते ना, थंड झाल्यानंतर खाऊ वाटणार नाही. आणि आरव उठल्याशिवाय इडली कशी करणार मग मी. ती मग शांतपणे किचनमध्ये सगळ्या बाकीच्या तयारीला लागते. सांबर करण्यासाठी डाळ शिजवते. चटणीसाठी नारळ, कोथिंबीर कापली जाते. गॅसवरून दरवळणाऱ्या सुवासात तिचं मन मात्र विचाराने भरलेलं असतं. खरंच किती मनापासून करते मी हे सगळं काही फक्त आरवसाठी. जणू आमचा संसारच सुरू झाल्यासारखं हे सगळं काही करताना मला वाटतंय. उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं त्याच्यासाठीच करते मी. पण तरीही अजूनही आमच्या नात्याला कोणतंच नाव नाही. ती थोडा वेळ थांबते. कटिंग बोर्डवरचा चाकू बाजूला ठेवते. मी इथे केअरटेकर म्हणून राहते, पण मनाने मी केव्हाच त्यांची सखी, पत्नी, त्यांची मीरा झाली आहे. ती डोळे मिटून आरवचा चेहरा डोळ्यासमोर आणते. लग्न तर दोघांनाही करायचं आहे. माझं मंत्र म्हणतं उद्याच आरव माझ्या आईकडे मागणी घालायला यावा. पण मला फक्त लग्न नको आहे, मला त्याच्या फॅमिलीचा आशीर्वादसुद्धा हवा आहे. क्षणभर तिच्या डोळ्यात थोडंसं ओलावा येतं. जोपर्यंत आरव स्वतःच्या कुटुंबाला स्वीकारत नाही तोपर्यंत मी कसं लग्न करू शकते त्यांच्याशी. माझं नातं कुणालाही दुखवणारं नको आहे. माझा संसार केवळ आरवपुरता नाही, त्याच्या फॅमिलीपुरतासुद्धा आहे. इडलीचं पीठ बाजूला ठेवून ती चटणी पटकन तयार करायला घेते. इकडे सांबार उकळत होतं, पण मीरा मात्र विचारांच्या गाठी उलगडत बसलेली होती. आरव जोपर्यंत त्याची फॅमिली स्वीकारत नाही तोपर्यंत मी कसं काय त्यांच्याशी लग्न करू शकते, ती मनामध्ये विचार करत होती. ती गॅसकडे बघत थोडा वेळ गप्प बसते. तिला तिचंच मन विचारतं, आणि मी जे प्रयत्न करते ते प्रयत्न खरंच यशस्वी होतील का. क्षणभर तिचा श्वास थांबतो, पण लगेच तिच्या आतून आवाज येतो, नाही नाही मीरा, तू असा विचार करू नकोस. तू का निगेटिव्ह विचार करत आहेस. पॉझिटिव्ह विचार कर ना, तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. ती डोळे मिटते आणि स्वतःशीच हळू आवाजात बोलते, आणि तू प्रयत्न थांबवले नाहीस ना, तर ते सुरूच आहेत आणि शेवटपर्यंत करत राहणार आहेस. क्षणभर तिच्या डोळ्यांसमोर एक कल्पना उभी राहते, आणि अगदी शेवटच्या क्षणी
जर प्रयत्नांना यश नाहीच मिळालं तरीही आरवशी लग्न करताना मी त्याच्या आईवडिलांना नक्कीच आमंत्रित करणार. आणि आरव जरी मला त्यासाठी नाही बोलले तरीही मी त्यांच्या आईवडिलांना आमच्या लग्नामध्ये बोलवणारच. पण शक्यतो मी तशी वेळ येऊच देणार नाही, कारण मला आरवचे आईवडील आधीपासूनच या घरामध्ये हवी आहेत. आमच्या लग्नाच्या प्रत्येक तयारीमध्ये त्यांचासुद्धा हात असायला हवा आणि आरवच्या मनातील सुद्धा गैरसमजाची ती गाठ सुटलेली असावी. इकडे आरव अजूनही अर्धवट झोपेतच होता. सकाळचे कोवळे किरण बेडरूममधून आत डोकावत होते. त्याने डोळे उघडले आणि काही सेकंद भानावरती यायला लागले. तो हळूच उठला, केस विस्कटलेले, चेहऱ्यावरती सकाळचा थकवा. तो वॉशरूममध्ये जातो, फ्रेश होतो आणि तिथून बाहेर येताना त्याच्या मनात एकच नाव झरकत चमकलं, मीरा. तिचा आवाज नाही आला अजून. ती उठली नाही का? तो पटकन रूमच्या बाहेर पडतो. माझ्या माहितीनुसार सकाळच्या वेळी ती नक्की किचनमध्येच असेल. तो विचार करत झपाझप पायऱ्या उतरतो, पण किचनमध्ये शुकशुकाट होता. गॅस बंद, प्लेट्स तशाच, काही सामान तिथेच किचनवरती होतं. काहीच हालचाल नाही. मीरा नाही. क्षणभर त्याचं पाऊल थांबतं. मग तो तिच्या रूमकडे धावतो. दरवाजा हळूच पुढे ढकलतो. तिथेही ती नव्हती. मीरा. तो आता खऱ्या अर्थानं घाबरतो. घरभर एक एक करून कोपरे शोधतो. टेरेस, स्टडी रूम, बाथरूम, पण कुठेच तिची चाहूल लागली नाही. मनात काळजीची एक लाट उसळते. सकाळी सकाळी काही न सांगता कुठे गेली आणि का? आरव चिडचिड करतच दरवाजा उघडतो. बाहेर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सकडे जातो. आवाज किंचित उंचावलेला. मीरा कुठे आहे? त्यातील एक सरळ म्हणतो, सर, मॅडम गार्डनमध्ये आहेत, घराच्या मागच्या बाजूला. आरव थोडा थांबतो. गार्डनमध्ये? तिथे काय करत असते ही? तो बडबडतच मागच्या दिशेने वळतो. आरवच्या नजरेसमोर एक सुंदर दृश्य उलगडतं. कवळ्या उन्हात चमकणारं हिरवं लॉन, फुलझाडं, ओलसर माती आणि त्या सगळ्यांच्या मधोमध एक ती म्हणजे आपली मीरा. हातात छोटीशी झारी, झाडांना अलगद पाणी घालते. कधी एखादं वाकलेलं फूल सरळते, कधी माती हलक्या हाताने कुरवाळते. जणू झाडांशी काहीशी मनातली शांत भाषा बोलते. तिचे केस मोकळे, डोळ्यात एक वेगळी चमक, चेहऱ्यावर नितळ समाधान. मीरा. आरव मीराला आवाज देतो. मीरा दचकते, मागे वळते आणि आश्चर्याने विचारते, अरे आरव, तुम्ही कधी उठलात? त्याचा आरव थोडं रागातच बोलतो. मागाशीच उठलो आहे मी, पण पूर्ण घरभर तुला शोधत होतो. किचनमध्ये नाही, रूममध्ये नाही, शेवटी बॉडीगार्ड म्हणाले तू गार्डनमध्ये आहेस आणि इतक्या सकाळी सकाळी इथे काय करत होतीस तू? आरव, दिसत नाही का? झाडांना पाणी घालते मी. मीराचं बोलणं ऐकून आरव थोडं त्रासिकपणे बोलतो. तुला काय गरज आहे सगळं करण्याची मीरा? बाकीची माणसं आहेत ना घरी, स्टाफ आहे, माळी आहे, सगळं नीट बघतात ना ते. तू मातीमध्ये हात घाण का करत बसलेली आहेस आता इथे? चल ना आता आत तू. आरवचे बोलणे ऐकून मीरा शांत स्वरात बोलते, आरव, सगळ्यांना अवसोस करता येत नाही. काही गोष्टी स्वतःहून कराव्या लागतात. मन शांत राहावं म्हणून, आपुलकीने काहीतरी जपण्यासाठी. आरव, अहो तुम्ही पण या ना इथे. आपण दोघे मिळून ना या झाडांना छान पाणी घालूया. आरव दिशाही नजरेने बघतो आणि थोडा कटाक्ष टाकतो. नाही मीरा, मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. तू सुद्धा आतमध्ये चल. आरव, प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशी आवडत नसते हो? ती त्याच्या जवळ येते, गोडसं हसते आणि त्याचा हात अलगद पकडते. चला ना, फक्त एकदा ह्या झाडांजवळ उभं राहिलं ना तरी चालेल. त्यांना थोडं प्रेम लागतं आपल्यासारखं. आरव थोडा किंचितो, पण तिचा हात धरून केला जातो. आरव, असं कसा हो तुमचा स्वभाव आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही नाही असं म्हणत असता, पण कधी कधी ना काही गोष्टी करण्याचा नाही तर अनुभव घेण्याचा आनंद असतो. ते एका छोट्या फुलावर पाणी घालते आणि हसून त्याच्याकडे पाहते. प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घ्यायला हवा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला रोजचे क्षण सजवायला हवेत. हेच तर आयुष्य असतं ना आरव. आरव, चला ना, तुम्ही पण घाला पाणी. आपण दोघं मिळून झाडाची काळजी घेतली तर त्यांनाही बघा किती छान वाटेल. आरव काहीच बोलत नाही. तो फक्त तिचं बोलणं ऐकत राहतो. तिच्या शब्दांमध्ये नकळत एक ओढ असते, आपलेपणाची, प्रेमाची. मीरा हसतच त्याच्या जवळ येते. तिच्या हातातला छोटा झारा त्याच्या हातात ठेवते. घ्या, घाला पाणी, मी पण आहे इथेच. आरव तिच्या हाताला झारा घेतो, जरा
अनिच्छतेने पण तिच्या ओढीनं झाडाकडे बघतो. त्याचा हात थोडाफार कठोर असतो, पण झाडा झुकवतो आणि पाणी अलगद झाडांच्या मुळाशी सांडू लागतं. इकडे मीरा खाली बसून हाताने माती नीट करते, आजूबाजूची वाळलेली पानं बाजूला करते. तिचा ड्रेस मातीने हलका मागतो, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक शांतता, समाधान. ती एक वाळलेलं फुल अलगद बाजूला करते आणि थोडा वेळ त्या फुलाकडे बघत राहते. आरव, बघा ना, निसर्गाचं काम किती सुंदर असतं. जे सुकतं ते निघून जातं, जे नवीन असतं ते उमलतं. पण कुणावरही राग नाही, तक्रार नाही. ती थोडं थांबते आणि मग आरवकडे बघते. कधी विचार केला आहे का तुम्ही? आपलं आयुष्यसुद्धा असंच असायला हवं. जे गेले त्यावर खंत नाही, जे आहे त्यात मनपूर्वक आनंद घ्यायचा. आरव तिच्याकडे पाहत असतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळा शांत शांत भाव असतो, एरवी कुणालाही न दाखवलेला. आरव झाडांना पाणी घालत असतो, पण नजरा अजूनही रागट, विचारमग्न. तो काहीच न समजल्यासारखं मीरेकडे पाहतो आणि विचारतो, हे सगळं म्हणजे काय? फुलं सुकणं, उमलणं, यात विशेष काय आहे मीरा? मीरा त्याच्याकडे न पाहता आपलं काम करत राहते. ती झाडाजवळ वाकलेली असते आणि त्याच्या मुळांजवळ माती हलकीशी फुलवते, वाळलेली फुलं बाजूला काढते. आरव, बघा ना, हे फुलाचं झाड आहे. याला प्रत्येक फूल आहे, सुकतं, गळून पडतं आणि त्याचबरोबर त्याच झाडावर नवीन छोट्या छोट्या कळ्याही उमलतात. ही एक प्रक्रिया असते, सतत चालणारी, थांबणारी नाही. आरव अजूनही गोंधळलेला असतो. हो मीरा, पण हे तर नॉर्मल आहे, यात काय एवढं? मीरा त्याच्याकडे न बघता बोलत राहते, पण तिच्या शब्दांमध्ये खोल अर्थ असतो. आरव, मला काय वाटतं सांगू का तुम्हाला? आपण ना या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकायला हवं. बघा ना, हे वाळलेलं फूल जसं झाडावरून गळून पडलं, तसंच आपल्या आयुष्यातही काही विश्वास, काही नाती, काही भावना वाळतात, तुटतात, हरवतात. ती थोडी थांबते. मातीने माखलेला तिचा हात तसा झाडाच्या फांदीला टेकतो. पण या झाडावर जसं नवीन फूल तयार होतात ना, तसंच आपल्याही आयुष्यात नवीन विश्वास, नवीन नाती पुन्हा जपायला हवं. जर एखाद्या माणसाबद्दल गैरसमज झाला असेल, एखादं नातं सुटलं असेल, तर आपण ती नाजूक फुलं पुन्हा तयार करायला हवीत. कारण विश्वास गळून पडल्यानंतर त्याला पुन्हा तयार करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. आणि ती झाडं जबाबदारी घेतात, मग आपण का नाही? आरव तिच्याकडे एकटं पाहत असतो. त्याच्या डोळ्यात गोंधळ आहे, पण आता त्या शब्दांनी त्याला हलका स्पर्श केला आहे. मीरा, हे सगळं तू काय बोलत आहेस? मला खरंच काही समजत नाही. आरवचे बोलणे ऐकून मीरा हलकंसं हसते आणि शेवटी त्याच्याकडे पाहते. आरव, अगदी सोपं आहे बघा. हे झाड म्हणजे आपल्या आयुष्याचं प्रतीकच आहे. फूल म्हणजे विश्वास. कधी काळी परिस्थितीमुळे तो विश्वास तुटतो, म्हणजे फूल गळून पडतं. पण ते झाड न थांबता नवीन फूल निर्माण करतं, म्हणजे नवीन विश्वास. जसं या झाडावर एक वाळलेलं फूल गळून पडलं आणि दुसरं लगेचच त्याच्यावरती उमललं, तसंच आपण सुद्धा गैरसमज, दुःख बाजूला सारून पुन्हा एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण माणसं तशीच असतात. आरव गोंधळलेली, चुकणारी, पण त्या पलीकडे ती प्रेमळ आणि शिकणारी असतात. आरव तिच्याकडे पाहत राहतो. तिला अजून सगळं काही समजलेलं नसतं, पण पहिल्यांदाच त्या निसर्गाचा शिकवणीत त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसायला लागतं. आरव अजूनही फुलांना पाणी घालत असतो, पण आता त्याचं लक्ष मीरा काय म्हणते याकडे जास्त असतं. मीरा झाडाच्या मुळांजवळ माती हलवताना हसत बोलते, आरव, हे सगळं फुलांचं झाड झालं, पण मला ना तुमच्याबद्दल एक गोष्ट खूप वेळा सांगायचीच होती. माझ्या मते ना, तुम्ही त्या मोठ्या आंब्याच्या झाडाप्रमाणे आहात. इतकं नाव ऐकताच आरव थोडासा शांत होतो. क्षणभर त्याच्या डोळ्यात आईची आठवण चमकते. चेहरा निर्विकार, पण मन ढवळून निघालेलं. मीरा ते लक्षात घेते. ती थोडं थांबते, पण नजरेत सॉफ्टनेस ठेवून पुढे बोलते, बघा ना, ते आंब्याचं झाड. कितीही जोराचा वारा आला, पाऊस कोसळला तरी ते झाड हलत राहतं, पण तुटून कधीच पडत नाही. ती आरवकडे एक नजर टाकते. आरव न बोलता ऐकत असतो. तसंच मला तुमच्याबद्दल वाटतं. तुमच्यावर कितीही जबाबदारी असो, कामाचा ताप असो, आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले, तरी तुम्ही उभे राहता ताठ मानेने, त्या आंब्याच्या झाडासारखे. आरव हलकासा श्वास घेतो. त्याच्या मनात त्या झाडाखाली आईसोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात. झाडाच्या फांदीला झोका बांधलेला. तेच मीरा मृदू आवाजात बोलते, तुमच्यात एक कमालीची ताकद आहे आरव. तुम्ही दिसता कठोर, पण आतून नितळ, शांत. प्रत्येक वादळातसुद्धा टिकून राहणाऱ्या त्या आंब्याच्या झाडासारखे. आरव काही बोलत नाही. त्याच्या हातातला झारा थांबलेला असतो. आरव अजूनही त्या आंब्याच्या झाडाकडे एकटक बघत असतो. त्याच्या डोळ्यात आईची आठवण, काही न सांगितलेल्या भावना आणि एक अस्वस्थ शांतता निर्माण झालेली असते. तेच पाहून मीरा हळूच आरवकडे बघते आणि विचारते, आरव, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्या आंब्याच्या झाडाप्रमाणे आहात की नाहीत?
एक दीर्घ शांतता पसरते. मग अचानक आरव नजरेत थोडासा गुंतलेला पण स्वतःला सावरत म्हणतो, आय डोंट नो, चला आपण जाऊया का घरात. तो वळतो तोवर मीरा त्याला थांबवत हसते. आरव, थांबा ना थोडं. ती बाजूची पाण्याची पाईप उचलते आणि परत झाडांना नीटपणे पाणी घालायला लागते. तिचे हात मातीने माखलेले पण चेहरा मात्र शांत, प्रेमळ. आरव, बघा ना, जर आपण या झाडांना वेळोवेळी पाणी नाही घातलं, या झाडांची काळजी नाही घेतली तर ही झाडं सुकून जातात. तसंच आरव ना, आपल्या आयुष्यातली नातीसुद्धा अशीच असतात. ती एका झाडाच्या मुळाजवळ थांबते आणि त्या झाडाला पाणी ओतत राहते आणि नंतर पुढे बोलते. जर आपण एखाद्या नात्याला वेळ दिला नाही, गैरसमज दूर केले नाहीत, प्रेम, विश्वास, आधार दिला नाही, तर ती नाती हळूहळू सुकतात, ओसाड होतात आणि शेवटी गळून पडतात. म्हणून वेळोवेळी या झाडांना जसं पाणी, खत, माती, सूर्यप्रकाश लागतो तसं नात्यांनासुद्धा लागतो. प्रेमाचा ओलावा, विश्वासाचं खत आणि आधाराचं माती आणि संवादाचा प्रकाश. आरव फक्त ऐकत असतो. त्याच्या चेहऱ्यावर भाव आहेत, गोंधळ निर्माण आणि विचार नकळत उमजणाऱ्या गोष्टी. थोड्या वेळाने मीरा त्याच्याकडे पाहते आणि गोंधळलेली हसत बोलते, आता तुम्हाला वाटत असेल मी काय एवढं ज्ञान देत बसले. आरव काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे पाहतो. आरव, मला ना अशी काही ना बडबड करायला सवयच आहे. सॉरी, थोडं जास्तच बोलले आज, पण चांगल्या गोष्टी आहेत ना या, म्हणूनच वाटलं तुम्हाला सांगावं. ती गालातल्या गालात हसते आणि परत पाणी घालत राहते. मीरा अजूनही शांतपणे झाडांना पाणी घालत असते. तिचा चेहरा सूर्यप्रकाशात उजळलेला असतो आणि डोळ्यात एक प्रामाणिक चमक असते. आणि आरव एक गोष्ट अजून सांगते, आपलं नातंसुद्धा ना आपण या मोठ्या आंब्याच्या झाडासारखं ठेवायचं. आरव तिच्याकडे पाहतो, काही न बोलता पण पूर्ण लक्ष देऊन. बाहेरचे लोक काहीही बोलतील, कुणीतरी चुकीची माहिती देईल, पण आपण त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. जसं आंब्याच्या झाडावर वारा, पाऊस, वीज कोसळते तरीही ते झाड तुटत नाही, त्यात उभं राहतं, तसंच आपणसुद्धा आपलं नातं एकदम स्ट्रॉंग ठेवायचं. आपल्यामध्ये कितीही बाहेरचे गैरसमज निर्माण झाले किंवा तिसऱ्या व्यक्तीने काही सांगितलं, अविश्वास निर्माण झाला तरीही आपण आपल्या नातं स्ट्रॉंगपणे उभं ठेवायचं, ते अजिबात पडू द्यायचं नाही. ती पाण्याची बाटली बाजूला ठेवते. आता ती त्याच्याकडे सरळ पाहते. दोन्ही हात मातीने माखलेले. जसं झाडांना सूर्यप्रकाश, खत, पाणी लागतं तसं आपल्या नात्यांनासुद्धा लागतो विश्वास, आधार, प्रेम आणि काळजी. आणि जर या झाडाला एखादी फांदी वाळली असेल किंवा कीड लागली असेल तर आपण ती वेळेवर काढून टाकतो ना. आरव हलकेच मान हलवतो. आता त्याला तिचं बोलणं फक्त ऐकायला नाही तर समजायला लागतं. आरव, तसंच आपल्या नात्यालासुद्धा वेळोवेळी आपण बघायला हवं. कुठे एखादा गैरसमज, एखादी दुखरी आठवण, कुणाचं चुकीचं बोलणं हळूहळू कीडसारखं त्यावर परिणाम करत असेल तर ती वेळेत काढून टाकायची. कारण नातं टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर त्याला शुद्ध प्रेम नाही तर शुद्ध, खरं, जिवंत पोषण द्यावं लागतं. ती एक क्षण त्याच्याकडे पाहते, खूप काही बोलून गेल्यासारखी. मीरा झाडांना पाणी घालत होती. तिचं बोलणं सुरू होतं, पण आता ते फक्त झाडांपुरतं राहिलेलं नव्हतं. ती काहीतरी खोल अर्थाने आरवला पोचवायचा प्रयत्न करत होती. आरव, कधी कधी ना झाडाला कळत नाही की त्याच्या फांद्यामध्ये कीड लागलेली आहे. ती फांदी सुकत राहते आणि हळूहळू सगळं झाड अशक्त होत जातं. तसंच माणसाच्या आयुष्यातही होतं. कधीकधी आपल्याला वाटतं आपण बरोबर आहोत, पण न कळत आपल्या मनात गैरसमजाची कीड लागलेली असते, ते सुद्धा आपल्या सगळ्यात जवळच्या नात्यामध्ये. ती थोडा क्षण थांबते आणि पाणी खाली ठेवून फक्त मातीशी खेळत राहते. आरव आता एकदम गप्प होतो. त्याचा चेहरा बदलतो, नजरा कुठेतरी दूर जातो. तो ना पूर्ण समजलेला ना पूर्ण नकार देणारा, फक्त शांत. त्याच्या मनात त्या शब्दांची हलकं वादळ उठलेलं असतं. त्याला वाटतं, मी काही चुकलो होतो का? मी हे वेगळं समजून घेतलं असतं तर आज चित्र वेगळं असतं का? मी त्यांच्यावर ओरडलो, राग धरला, पण त्यांनी खरंच मला इतकं वाईट केलं होतं का? मीराच्या बोलण्याने आरवला एक अंतर्मनातला आरसा दाखवला होता. तो कोणीही त्याच्याशी थेट बोलून दाखवला नव्हता, पण मीराने कोड्यातून ते सांगितलं. अगदी हळूवार, प्रेमळपणे. आरव काहीच बोलत नाही. तो फक्त झाडाकडे पाहतो आणि नकळत एका वाळलेल्या फांद्याकडे नजर टाकतो. कदाचित त्याच्या मनातली एखादी भावना तिथं उतरलेली असते. मीरा अजूनही काही बोलत नव्हती, पण तिचं बोलणं त्या क्षणातही आरवच्या मनात घुमत राहिलं होतं. शब्द संपले होते, पण अर्थ मात्र अजूनही रुजायला लागला होता. मीराचं नेहमीसारखं काम होतं, आरवला एखादी आठवण करून देणं आणि त्या आठवणी त्याच्या मनाला हलवल्या, अस्वस्थ करायच्या, पण तेव्हा ती त्याच्या मनाला पुन्हा शांतही करायची. कधी शब्दांनी, कधी स्पर्शाने, कधी खोडकरपणाने. त्या क्षणी आरव अजूनही त्या आंब्याच्या झाडाकडे पाहत विचारामध्ये हरवलेला होता. तेच इकडे मीरा त्याच्याकडे पाहते आणि एकदा हातातली पाण्याची पाईप आता तिच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं. ती एकदम हळूच पाईप त्याच्याकडे वळवते आणि पाण्याचा जोरदार फवारा थेट आरवच्या अंगावर.
आरव एकदम भानावरती येतो. कपडे ओले, चिंब, केस चपटे झालेले. तो चकित होऊन तिच्याकडे पाहतो. मीरा, हे काय करतेस तू? भिजलो मी सगळा. ते मीरा हसत बोलते. हो ना, तुमच्याकडे बघून वाटलंच नव्हतं तुम्ही आज अंघोळ केलेली नाही आहे ते. म्हणून म्हटलं मीच तुम्हाला अंघोळ घालते, म्हणून हे केलं. ती अगदी मासूमपणे खांदे उडवते आणि जोरात हसते. तेच आरव ओठांवरचं हसू लपवत मुद्दाम मीरावरती रागवल्यासारखं बोलतो. मीरा, तू ना खरंच खूप खोडकर झालेली आहेस. थांब, आता मी दाखवतो तुला. तो तिच्या दिशेने पळायला लागतो. मीरा हे पाहून क्षणाचाही विलंब न करता पाईप खाली टाकते आणि स्वतः पळत सुटते. नाही आरव, माफ करा ना. पळत पळत ती मागं बघून वळते. पण आरव आता तीच पाण्याची पाईप हातात घेतो आणि तिच्या पाठीमागे धाव घेतो. गार पाण्याचे थेंब तिच्या अंगावरती पुन्हा एकदा उडतात आणि आता मीरा ओली चिंब होते. ती थांबते, श्वास लागत असतो, केस ओले, चेहरा उजाळलेला. ती हसत हसत पण चिडचिड करत बोलते. आरव, गप्प बसा ना आता, पुरे झालं. आरव हातात पाण्याची पाईप घेऊन मीराच्या अगदी जवळ येतो. मीरा पूर्ण भिजलेली, ओले केस गालावर चिकटलेले, कपड्यांवरून पाणी टपकत होतं. तिच्या डोळ्यांवर पाण्याचे थेंब आणि नजर खाली. त्या साऱ्या थेंबांमधून तिच्या लाजणाऱ्या चेहऱ्यावर सौंदर्य ओसंडून वाहत होतं. हे पाहून आरव नकळत हलकं हसतो. त्याच्या डाव्या हाताने मीराच्या कमरेवरती अलगद हात ठेवतो आणि तिला हळूच जवळ ओढतो. आरव हसत बोलतो. मस्करीची सुरुवात तू केलीस तर शेवट करायची जबाबदारी माझी नाही का? तेच मीरा लाजत ओले केस पाठीमागे करत बोलते. मी थोडीशी मस्करी केली आणि तुम्ही तर? ती थोडा धीर करून आरवच्या छातीवरती हलकं पुश करते. स्वतःला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करते, पण आरवचा हात अजूनही घट्ट तिच्या कमरेवरती असतो. आरव हसत आवाजात हलकासा श्वास घेत. असं कसं जाऊ देऊ? आत्ताच तर सुरुवात झाली आहे. तो तिच्या अधिक जवळ येतो. आता दोघांवरही पाण्याचे थेंब थेट शॉवरसारखे पडत असतात. दोघंही मातीने माखलेले, पण तेवढंच गोंडस आणि जिवंत भासणारे. मीरा हळूच आजूबाजूला पाहत थोडी घाबरलेली आणि खूपच लाजलेली. आरव, आपण गार्डनमध्ये आहोत. तुमचे ते बॉडीगार्ड्स कधीही येतील इकडे. गप्प बसा. कुठेही काहीही तुमचं ते सुरूच होतं. ती ओठ चावते आणि हलकेच हसते. आरव तिच्याकडे पाहतो. तिच्या लाजलेल्या नजरेत हरवतो. ठीक आहे मग, बाहेर राहू दे काही करायचं, पण आतमध्ये तर करू शकतो ना? मीरा काही काळाच्या आतच तो हातातली पाईप तशीच खाली टाकतो आणि अचानक तिला उचलून घेतो. मीरा आश्चर्यचकित होऊन थोडी लाजून. आरव, काय करताय तुम्ही? तुम्ही जर मला असं उचललेलं बॉडीगार्ड्सने पाहिलं तर काय वाटेल त्यांना? बरोबर नाही दिसत हे. मला खाली सोडा ना. आरव हसतो. पहिली गोष्ट, कोणाला काहीही वाटणार नाही, आणि दुसरी, आरव राज्याध्यक्ष जे करतो ते त्याला योग्यच वाटतं. आरव, आपल्या घराकडे पाठीमागचा दरवाजा आहे ना, तिथून आपण आतमध्ये जाऊया. कोणी बघणार नाही आणि तुलासुद्धा लाज वाटणार नाही. तो मिश्किलपणे बोलतो. मीरा त्याच्या कुशीत लाजत असते, पण काहीच न बोलता त्याचं हृदय ओळखते. आरव तिला उचलून घराच्या पाठीमागच्या दरवाजातून आत घेऊन जातो. दोघं आरवच्या रूममध्ये जातात. आरव तिला तशीच उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो. ते दोघंही अजूनही पाण्याने आणि मातीने पूर्णपणे माखलेले असतात. आरव शांतपणे पण आवाजात एक गूढ जवळीक आणत बोलतो. चल, दोघांचं मैलीला शरीरसुद्धा थोडं स्वच्छ करूया. तो शॉवर ऑन करतो. गरम गरम पाणी दोघांवरती पडतं. त्या पाण्याच्या थेंबाने फक्त माती नाही, तर आजच्या साऱ्या अंशात भावनाही अलगद धुतल्या जातात. मीरा अगदी गप्प उभी, लाजलेली, ओले केस तिच्या गालावर ओघळलेले. शॉवरखाली उभा असताना आरव पुन्हा तिच्या कमरेवरती दोन्ही हात घट्ट ठेवतो आणि तिला हळूहळू जवळ ओढतो. मग करूया का सुरुवात? त्याचे हे शब्द मीरा ऐकते आणि नकळत त्याला जोरात मिठी मारते. ती मिठीत ओलसर अंगावरून त्याचा हात अलगदपणे फिरू लागतो. आरवचं हृदय धडधडतं. तो क्षणभर फक्त तिच्या स्पर्शात विरघळून जातो. मग अचानक मीरा हलकेच मिठीतून बाहेर येते. त्याच्याकडे नजरेने बघते आणि अलगदपणे तिची ओठ त्याच्या ओठांवरती टेकवते. त्या शॉवरखाली ते ओले श्वास, थरथरते ओठ, धडधडणारी छाती, सगळं काही त्या एका किसमध्ये विरघळून जातं. काही क्षणांनी मीरा अलगद बाजूला होते आणि ती लाजत पण हसत बोलते. चला आता, मी मस्तपैकी ना ब्रेकफास्टचं प्लॅनिंग केलेलं होतं. तुमच्यामुळे ना आता ब्रेकफास्ट करायलाच उशीर झालेला आहे. ब्रेकफास्ट लंचच्या वेळी व्हायला नको. पटकन आवरा तुम्ही. आरव हसत गालावर पाणी झटकत बोलतो. हो मॅडम, आलो.
तो तिच्या शब्दांवर हसतो, पण त्याच्या डोळ्यात अजूनही तिच्या ओठांचा स्पर्श खोलवर रुतलेला असतो. मीरा बाजूला ठेवलेला टॉवेल उचलते, अंगाभोवती गुंडाळते. थोडं लाजत पण एक छोटं स्मित ओठांवरती घेऊन ती तशीच तिच्या रूमकडे निघून जाते. इकडे आरव अजूनही काही क्षण तसा शॉवर खाली उभा होता. हळूहळू डोळे मिटतो. त्या क्षणांचा श्वास घ्यायचा प्रयत्न करतो. मनात एकच विचार असतो, माझ्या आयुष्यात मीरा आहे, तेवढेच पुरेसं आहे. शेवटी तोही शॉवर बंद करतो, टॉवेलनं स्वतःला वाळवतो आणि फ्रेश कपडे घालायला लागतो. मीरा आता इकडे घरातला एक सुंदर ड्रेस घालून किचनमध्ये आलेली असते. पाठीमागे केसांना क्लचर लावलेला, कपाळावर थोडं केसांचं बारीक साचलेलं लटकणं आणि चेहऱ्यावर हलकंसं गोड हसू. ती परत सांबर आणि चटणी गरम करत असते आणि इडलीही भांड्यात ठेवून वाफायला लागलेली असते. तेवढ्यात आरव खाली येतो, फक्त शॉर्ट्समध्ये, वर टी शर्ट न घातलेला. त्याचे केस अजूनही ओले, त्याच्या मस्क्युलर छातीवर पाण्याचे थेंब अजूनही चमकत होते. तो किचनमध्ये सरळ जातो, पाठीमागून मीराला मिठी मारतो. त्याचा एक हात आता मीराच्या पोटावरती आहे आणि चेहरा हलक्याने तिच्या खांद्यावरती टेकलेला. मीरा थोडीशी लाजते, पण हसत त्याच्या हातावर आपला हात ठेवते. मग ती थोडीशी तिरकी वळून त्याच्याकडे बघते. मीरा हसतच मिश्किलपणे बोलते, मिस्टर आरव राज्याध्यक्ष, तुमच्याकडे शर्ट कमी आहेत का हो? एवढा मोठा बिझनेस आहे तुमच्याकडे आणि तुम्ही स्वतःसाठी शर्ट पण घेऊ शकत नाही का? म्हणून असं सारखं घराभर शर्टलेस फिरत असता? आरव हसतच तिच्या कानाजवळ थोडा झुकतो आणि बोलतो, शर्ट आहे पण तुझ्यासमोर असताना घालावंच वाटत नाही. आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडं लाजून बोलते, आरव. तेच आरव बोलतो, तसंही तूच म्हणालीस ना, आपलं नातं आता आंब्याच्या झाडासारखं आहे, मग फळांची मज्जा घेतली नाही तर उपयोग काय? आरवचं बोलणं ऐकून मीरा हसतच त्याच्या छातीवरती हलकंसं चपट्या मारते. फळांची नाही, भाजीपाल्याची चव घ्यायची वेळ आली आता. चला बरं, टेबलवर प्लेस ठेवायला मदत करा मला. आरव पाठीमागून मिठी सैल करतो आणि तो अजूनही गोड हसत बोलतो, माझं सगळं लक्ष तुझ्यावरच आहे. सांबरापेक्षा जास्त गरम तूच वाटतेस ग मला. आरवचं हे बोलणे ऐकून मीरा पटकन आरवच्या मिठीतून अलगद सुटते आणि थोडं वळून त्याच्याकडे बघते. मीरा थोडं लाजून पण मिश्किल हसत बोलते, आरव, तुम्ही ना आजकाल खूपच चावड झालेला आहात ना. अगदी काहीही बोलत असतात तुम्ही. असं शर्टलेस फिरून किचनमध्ये रोमांस करायचं ना, आता तुम्ही बंद करा. लग्नानंतर असं तुम्हाला खुल्या आमपणे रोमांस करायला मिळणार नाही बरं का. मीराचे बोलणे ऐकून आरव बोलतो, काय सांगतोस मीरा? खुलेआम रोमांस लग्नानंतर करू शकणार नाही? लग्नानंतर आपण दोघं इथेच असणार आहोत ना, मग कोण येऊन आपल्याला अडवणार आहे? मीराच्या डोळ्यात क्षणभर एक हलकीशी घालमेल उमटते, कारण ती तर मनात असं समजून बोलली होती की लग्नानंतर आरवची आई वडीलसुद्धा त्याच्यासोबत राहतील आणि त्यांच्यासोबत रोमांस करणं हे शक्य होणार नाही. मीरा गोंधळलेली पण सहज बोलण्याचा प्रयत्न करते, हो, आपण दोघंच असणार आहोत लग्नानंतर इथे, पण तरीही माझ्या लग्नानंतर तुम्ही तुमच्या कामामध्ये, ऑफिसच्या कामामध्ये खूप बिझी असणार ना, म्हणून म्हटलं. ती बोलताना लगेचच विषय टाळते. बरं ते सोडा, ते जाऊ दे. चला, हे सांबर ना घेऊन जाता का बाहेर? मी तोपर्यंत इडल्या घेऊन येते. आरव हसत मिश्किलपणे बोलतो, ओके मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. तो सांबर उचलतो आणि बाहेर जातो. आरव बाहेर जातो आणि मीरा काही एकटीच उरते किचनमध्ये. ती थोडा खोल श्वास घेते आणि मनाशीच बोलते, हुश, नशीब मी जास्त काही बोलले नाही, नाहीतर यांना काहीतरी शंका आली असती. मीरा इडल्यांची प्लेट हातात घेऊन टेबलवर येते. आरव आधीच बसलेला असतो. तिला एक हलकं स्मित देतो. ती समोर बसते आणि मग दोघंही हळूहळू ब्रेकफास्ट करत गप्पा रंगवतात. आरव बडबड करत असतो, कधी ऑफिसच्या नव्या प्रोजेक्टबद्दल. मीरा मात्र जास्त काही बोलत नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत असते. त्याच्या चेहऱ्यावर असलेलं ते हलकं हास्य, त्याच्या डोळ्यातली शांत चमक आणि त्याच्या बोलण्यातून जाणवणारा एक प्रकारचा सच्चेपणा. हे सगळं पाहून तिचं मन अजून कोमल होत जातं. मीरा मनाशीच विचार करू लागते, आरव खूप खुश दिसत आहेत आज. त्या पार्सलमधल्या गोष्टी जर त्यांना आता दिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू, हे शांतपण कदाचित हरवेल, तुटेल
आणि आज रविवार आहे. तो एक दिवस यांच्यासाठी आहे. कामापासून दूर, जबाबदाऱ्यांपासून दूर, त्या आठवणींचा भार त्यांच्यावर टाकण्याची योग्य वेळ नाही. संध्याकाळी मी देईन त्यांना ते पार्सल. तेव्हा थोडं वातावरण शांत असेल, कदाचित ते स्वतःही थोडं रिलॅक्स असतील आणि मी त्यांच्यासोबत असेन. त्यांच्या भावनांमध्ये त्यांना एकटं पाठवू देणार नाही. आरव आणि मीरा दोघंही ब्रेकफास्ट संपवतात. टेबलवर अजूनही गरम गरम कॉफीचे मग ठेवलेले असतात. आरव चष्मा डोळ्यावरून खाली ओढतो, हसत मीराकडे बघतो. मीरा, आजचा प्लॅन काय आहे दिवसभराचा? तो मिश्किलपणे विचारतो. मीरा चमकून बघते आणि थोडं नाजूक हसत म्हणते, मी तर म्हणत होते आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत घालवायचा. आरव चेहरा आणखीन जवळ करत बोलतो, हो का? मग सांग, कुठे जाऊया? बाहेर जाऊया का? ती थोडी हसतच लाजते. नाही आरव, आज बाहेर नाही जायचं. मी विचार केला, तुम्ही रोज ऑफिस, मीटिंग, ट्रॅफिक्स या सगळ्यामध्ये रोज अडकलेले असता. आजचा दिवस निवांत हवा ना तुम्हाला, म्हणून म्हटलं फक्त आपल्यासाठी आपल्याच घरात. आरव हलकं मिश्किल हसतो. अच्छा, असं आहे का? म्हणजे बाहेर नाही, घरातच. माझ्या रूममध्ये सुद्धा चालेल का? मी अगदी तयार आहे हां तुझ्यासोबत वेळ घालवायला. तो डोळा मारतो. मीरा त्याचं ते बोलणं ऐकून थोडी मान वाकवते आणि त्याच्याकडे खोटं राखून बोलते, प्रत्येक वेळी चुकीचा हात काढता तुम्ही. मी इतकं काही म्हणाले का? आरव हसतो आणि मग तिच्यासमोर दोन्ही हात वर करत म्हणतो, ठीक आहे मॅडम, जसं तुम्हाला हवं तसं. मीरा त्याचा हात धरते. आपण ना छानपैकी मूवी बघूया, पण नंतर जेवण एकत्र बनवूया आणि त्यानंतर झोपून घेऊ. तुम्हालाही आराम मिळेल. बस, संडेचं परफेक्ट प्लॅनिंग आहे हे. बरं, कोणता मूवी बघायचा? आरव, काहीही चालेल, पण प्लीज हॉरर मूवी नको. मला थोडा रोमॅन्टिक मूड हवा आहे. मीरा हलकं हसत म्हणते, ओह रोमॅन्टिक, मग तर अजून मजा येणार. आरव खिदळतो. तो तिचा हात हातात घेतो आणि हळूच म्हणतो, टी व्हीवर नाही, माझ्या रूममध्ये लावू मूवी. अंधारात हलकी लाईट्स आणि तू माझ्याजवळ, तुझ्या केसांचा गंध आणि एक रोमॅन्टिक मूवी, परफेक्ट. मीरा थोडी लाजते पण त्याच्या मागे चालते. आरव आणि मीरा दोघंही शांतपणे रूममध्ये जातात. रूममध्ये शिरताच आरव हलकेच दरवाजा बंद करतो आणि एकामागोमाग एक सगळे पडदे ओढून घेतो. संपूर्ण खोलीत अंधार दाटून येतो, पण त्या अंधारात एक शांत स्नेहपूर्व ऊब असते. आरवच्या रूममध्ये भिंतीवर लावलेला एक मोठा टी व्ही असतो. तो टी व्ही ऑन करतो आणि रिमोट हातात घेत मीराकडे वळून विचारतो, सांग मीरा, कोणता मूवी बघायचा आहे तुला? मीराच्या डोळ्यात लुकलुकणारी चमक आरवच्या नजरेत भरते. ती हलकंसं हसत म्हणते, आपण काकण मूवी बघूया का? आरव थोडासा चकित होतो. मीरा, तुला रडायचं आहे का गं हा मूवी बघून? ती लाजरी हसते, थोडं मान खाली घालते आणि म्हणते, आरव प्लीज बघूया ना, त्यामध्ये प्रेमाची व्याख्या इतकी सुंदर मांडलेली आहे ना, मला खरंच आवडतो तो मूवी. आरव क्षणभर तिच्याकडे पाहतो आणि मग एक स्मित देऊन म्हणतो, बरं ठीक आहे, बघूया. तो समोर टी व्हीवर काकण लावतो आणि नंतर बेडवर येऊन मीराजवळ येऊन बसतो. दोघेही एकाच ब्लँकेटमध्ये आरामात शिरतात. मीराचं डोकं आरवच्या खांद्यावर टेकलेलं असतं. दोघांच्या हात एकमेकांच्या हातावर अलगद ठेवलेले असतात. काही क्षणांनी मूवीच्या पार्श्वसंगीतात एक शांत खोल अर्थाचा संवाद वाजू लागतो. त्या संवादात कुठेतरी दोघांचीच कथा मिसळलेली असते. आरव हलकेच मीराच्या केसातून बोटं फिरवतो. तीही डोळे मिटून त्याच्या त्या स्पर्शात हरवून जाते. टी व्हीवर काकांचा सीन सुरू होतो. हिरोईनचं लग्न दुसऱ्या मुलासोबत होत असतं. हिरो मात्र फक्त बघत असतो. तिच्या हातात त्याने आणलेली बांगडी दिसते, पण काहीच बोलू शकत नाही. मीराचे डोळे हळूहळू ओलावत चाललेले असतात. ती टी व्हीकडे बघत असते, पण मन तिच्या विचारांत गुंतलेलं असतं. ती हळूच आरवकडे बघते आणि शांत स्वरात बोलते, आरव, मी काय म्हणते, असंच काही आपल्या आयुष्यात झालं तर? म्हणजे माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं आणि तुम्ही काहीच करू शकला नाही तर? आरवचा चेहरा एकदम गंभीर होतो. एक सेकंदासाठी त्याच्या डोळ्यात धक्का, दुःख आणि राग सगळं एकत्र चमकून जातं. तो क्षणात ब्लँकेटमधून बाजूला होतो. मीराला समजत नाही आरव इतका अचानक असा का वागतोय. ती घाबरून म्हणते, आरव काय झालं, टी व्ही का बंद केला? आरव रिमोट जोरात टी व्हीकडे फेकतो आणि कडक आवाजात बोलतो, मीरा, मूवी एंटरटेनमेंटसाठी बघायचा असतो, पण तू त्यातही कल्पना करून हे सगळं काही आपल्या आयुष्याची जोडून बघतेस का? मीरा अजूनही काहीच बोलू शकत नव्हती. तिचे डोळे आरवकडे स्तब्ध होऊन पाहत असतात, पण पुढच्या क्षणी आरव तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो. डोळ्यातून धगधगतो काहीसं दिसतं आणि तो खोल थरथरत्या आवाजात बोलतो, मीरा, मी तुला कुठेही कधीच सोडणार नाही. दुसऱ्याच्यासोबत तुझं लग्न, हाही विचार मला सहन होत नाही. तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि राहशील. मला तुझ्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन करणं इम्पॉसिबल आहे. माझ्यासाठी मृत्यूसारखं आहे ते, समजलीस? आरवचा चिडलेला अस्वस्थ चेहरा बघून मीरा घाबरलेली असते. तिला कळून चुकलं असतं की तिने त्या क्षणी हलकं फुलकं म्हणून जरी काही बोललं तरी त्याचा आरवच्या मनावर खोल परिणाम झाला होता.
ती हळूच उठून त्याच्याजवळ येते. आरव अजूनही भिंतीकडे तोंड करून उभा असतो, त्याचे हात मुठी वळलेल्या, छातीत एक असह्य शांत राग भरलेला. मीरा त्याच्या मागून येते, हलक्याच त्याच्या पाठीवर हात ठेवताना एका श्वासात बोलते, आरव सॉरी, मी फक्त असंच मूवी बघता बघता सहज बोलले, पण तुम्ही एवढे चिडू नका ना. मी नाही कुठे जाणार, नाही तुम्हाला सोडणार. उलट मी तुमच्याशीच लग्न करणार आहे. सॉरी आरव, मी तुमचं मन दुखावलं. ती बोलता बोलता तिचा आवाज थरथरतो आणि ती त्याला घट्ट मिठी मारते. जणू तिच्या मिठीत एक अशांत आरव पुन्हा शांत व्हावा अशी तळमळ असते. आरव काही क्षण शांतच उभा राहतो, पण तिच्या मिठीतील खराखुरा अपराधीपणा, प्रेम आणि समर्पण त्याच्या हृदयाला स्पर्शून जातो. तो हळूच हात पुढे करत तिच्या वाटेवर अलगद हात ठेवतो आणि हलक्या स्वरात बोलतो, मीरा, तू सॉरी बोलू नकोस, पण मी अशा गोष्टी कल्पनाही करू शकत नाही. मी तुला इमॅजिनसुद्धा करू शकत नाही दुसऱ्याच्या नावाशी. त्यामुळे प्लीज असं काहीसुद्धा बोलू नकोस. मीराचं डोकं अजूनही त्याच्या छातीवर टेकलेलं असतं. ती हळूहळू हलकी हसते आणि म्हणते, हो हो आरव, आता नाही मी काही बोलणार. फक्त तुम्ही असंच कायम राहा माझे. आरव तिच्या केसातून हात फिरवतो. दोघं काही क्षण तसंच उभे राहतात. रूममध्ये फक्त शांतता आणि त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. काही वेळाने आरव थोडा सावरतो. मीराच्या मिठीतून हळूच बाजूला होतो आणि हसत तिच्या कपाळावरती बोट ठेवून म्हणतो, मीरा मॅडम, पुरे झाला आता हा इमोशनल ड्रामा. चला मूवी थांबूया. पोटात कावळे उडत आहेत. बघूया जेवणाचं काहीतरी करूया का. मीरा त्याच्याकडे पाहत थोडीशी लाजून असते. हो हो, पण रोजचं जेवण नको. आज वेगळं काहीतरी करूया ना, चटपटीत. आरव भुया उंचावर मिश्किलपणे विचारतो, तुला काय हवं आहे मग मॅडम. ती डोळे चमकवत म्हणते, मंचुरियन. मला ना मंचुरियन खूप आवडतात. आरव खळखळून हसतो. म्हणजे आज संपूर्ण दिवस माझ्या मीराच्या आवडीचा. ठीक आहे मग चल. दोघं एकत्र हसत किचनमध्ये उतरतात. मीरा तयारी लागते. कांदा, लसूण, पातीचं कांदा चिरणं, सॉस ठेवणं सगळं जोरात सुरू असतं. पण आरव मात्र तिच्या मागून सारखा त्रास देत असतो. कधी अचानक मिठी मारतो, कधी लसूण चिरत असताना तिचं लक्ष विचलित करतो. आरव, तुम्ही ना मला काहीच काम करू देत नाही. मीराचे बोलणे ऐकून आरव हसत बोलतो, माझ्या प्रेमात काम होईल का कोणाचं. मीराने एक चमचा त्याच्यावर फेकायला अभिनय केला की आरव हसत बाजूला होतो. अखेर दोघांनी हसत हसत प्रेमाने भरलेलं मंचुरियन तयार केलेलं होतं. प्लेटमध्ये वाढून ते दोघं गच्चीवर किंवा खिडकीजवळ बसून गरम गरम मंचुरियन खातात. हवेत थोडी थंडी आणि त्या स्वादात मिसळलेलं त्यांचं नातं. छान मंचुरियन वगैरे खाल्ल्यानंतर मीरा आरवला रूममध्ये घेऊन जाते आणि त्याला झोपायला सांगते. आज रविवार होता, त्यामुळे त्याला जास्त त्रास व्हायला नको म्हणून ती त्याला आराम करायला सांगते. आणि त्याचबरोबर ती आरवला रात्री एक पार्सल दाखवणार होती आणि ते पार्सल बघून तो अस्वस्थ होणार, त्याला कदाचित झोपसुद्धा येणार नाही हे मीराला माहिती होतं, म्हणून ती हे सगळं काही करत होती. आरवसुद्धा मीराचं ऐकून तोसुद्धा झोपतो आणि मीरा मात्र त्याच्या उशाला फक्त बसून होती. मित्रांनो, खरं तर मीराने आजच्या भागात एक फार सुंदर आणि शिकण्यासारखी गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे निसर्गाकडून आपण खूप काही शिकू शकतो. जसं झाडाला वाढण्यासाठी खत, पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते, तसंच प्रत्येक नात्यालाही विश्वास, समजूतदारपणा आणि प्रेम या गोष्टींची गरज असते. ही गोष्ट फक्त प्रेमाच्या नात्यांपुरती मर्यादित नाही. कोणतंही नातं असो, आईवडिलांचं, भाऊ बहिणीचं, मैत्री, सहकारी, सगळ्याच नात्यामध्ये या त्रिकुटाची गरज असतेच. म्हणूनच एक छोटीशी विनंती, कधीकधी नातं वाचवण्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला काही हरकत नसते. चूक कोणाची आहे हे शोधण्याआधी समोरच्याच्या जागेवर उभं राहून बघा. कदाचित त्याच्यापाठी काही दुःख असेल, कदाचित तुमचं एखादं वाक्य त्याला खूप खोल दुखावलं गेलं असेल. शेवटी आयुष्य एकदाच मिळतं आणि काही लोकही आयुष्यात एकदाच भेटतात. त्यामुळे जे हरवलेले आहे ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा. एवढंच प्रेमाने, संयमाने आणि थोड्या समजुतीने सगळं परत छान होऊ शकतं. तर मग सांगा बरं मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला पूर्णपणे कसा वाटला. तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा आजचा हा भाग स्पेशल पार्ट कसा वाटला. तुमचं एक एक मत आम्हाला पुढील कथा घडवायला खूप मदत करत असतं. बाकी पुढचा भाग उद्या सकाळी 9 वाजता अपलोड होणार आहे, त्यामुळे ते वेळेवर बघायला विसरू नका. आणि हा पार्ट वेळेवरती बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर पण दाबा, ज्यामुळे पुढचा भाग चुकणार नाही. आणखीन शेवटी तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, प्रेम, समजूत आणि एक पाऊल मागे हे नात्याचं खरं सौंदर्य आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत प्रेमरंगमध्ये रंगून जा. गाईज, मला तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची अनाऊन्समेंटच करायची होती. असं समजा, तुम्ही सगळेजण वाट बघत आहात ना की आरव आणि आरवचे आईवडील कधी एकदा एकत्र येतात.
ते सगळे काही प्रॉब्लेम कधी सॉल्व होतात, पण ती वेळ आता लवकरच येणार आहे. पुढच्या काही 1-2 एपिसोडनंतर तुमचे आरव आणि त्याचे आईवडील अगदी समोरासमोर येणार आहेत. आणि मग त्यानंतर काय होतं, आरव त्यांना काय बोलतो, मीरा कशी समजूत घालते, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा मॅटर लवकरच संपेल आणि त्यानंतर आपला मीरा आणि आरवच्या लग्नाची स्टोरी सुरू होईल. त्यामुळे असंच कथेवरती प्रेम करत राहा, भरभरून कमेंट करत राहा. बाय, टेक केअर.